मुंबई नाशिक महामार्गावर तब्बल 9 वर्षांनी पुन्हा आता खारेगाव टोल नाक्याचं काम सुरू झालेलं आहे। मात्र या टोलला विरोध दर्शवणारे मनसेच्या वतीने बॅनर लावण्यात आलेला आहे। पाहिलं तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना जागे व्हा, एक नवीन टोल नाका आपल्या माथी मारला जात आहे। खारेगाव टोल नाका सतर्क व्हा, आत्ताच एकत्र या, अशा आशयाचे बॅनर, जनजागृतीचे बॅनर मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाका या परिसरात लावण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर याच खारेगाव टोल नाक्याच्या ठिकाणी खारेगाव टोल नाक्यासाठी या ठिकाणी कार्यालय देखील उभारण्यात आलेलं आहे। त्यासोबतच लोखंडी सांगाड्याचे देखील काम सुरू आहे। प्रत्येक लेन या ठिकाणी मुंबई नाशिक असेल, नाशिक मुंबई महामार्गावरती जाणारी या वाहिन्यांसाठी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणचं रस्ते असेल, या पुलाचे काम युद्ध पातळीवरती झालेलं आहे। सध्या तरी 90% काम जे आहे ते मुंबई नाशिक महामार्गावरतील रस्त्याचं काम झालेलं आहे। वडपेपर्यंत हे काम असून इतर ठिकाणी देखील कामं जे होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात समृद्धी महामार्गाला देखील हा जोडणारा रस्ता असणार आहे। कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे पुन्हा एकदा आता भूदंड भरूनच, आपल्याला टोल भरूनच आता या ठिकाणी रवाना व्हायला लागणार आहे। मात्र हा जो भूदंड आहे तो या ठाणेकरांना असेल या नाशिककरांना लादण्यात याचं सरकारचं काम असल्यामुळे येणाऱ्या काळात हा भूदंड लावून देऊ नका, या टोल नाका होऊन देण्याची भूमिका मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता याच टोल नाक्यावरती 9 वर्षापूर्वी मनसेने आंदोलन केलं होतं, टोल नाका बंद पाडण्यास सरकारला भाग पाडण्यात आलं होतं। मात्र पुन्हा आता नव्याने हा टोल नाका, खारेगाव टोल नाका उभारण्यात येत असून येणाऱ्या काळात आता मनसेच्या वतीने कशाप्रकारे पुन्हा आंदोलन केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अजय कुडाळकरसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।